आग्रा ताजमहालाच्या शहरात प्रेमाचं प्रतीक जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. पण याच शहरात एक बंद दाराआड जे काय घडलं ते प्रेमाच्या व्याख्यांना काळिंबा फासणारं होतं. कल्पना करा, तुम्ही एका घरात राहताय, त्याच घरात जेवणाचं ताट वाढलंय, त्याच घरात मुलं खेळत आहेत आणि त्याच घरात तुम्ही झोपताय. पण तुमच्या पायाखाली फक्त काही इंच माती आणि सिमेंटच्या थराखाली तुमचा स्वतःचा नवरा 45 दिवसापासून मृत अवस्थेत पडलेला आहे. हे ऐकायला एखादी हॉलिवूडची क्राईम फिल्म वाटू शकते, पण हे वास्तव आहे आग्र्याच्या रेणुका थांब कॉलनीचं. तारीख 18 मे 2026. सुरेंद्र कुमार शर्मा, वय 44, एक सामान्य माणूस जो रोजच्या प्रमाणेच आपल्या कामावर गेला होता, पण तो संध्याकाळी परतलाच नाही. घराची परिस्थिती तशी तणावपूर्ण होती. पती पत्नीमध्ये दारूच्या व्यसनावर नेहमीच खटके उडायचे. पण ज्या दिवशी सुरेंद्र गायब झाला त्या दिवशी रुबी खूप शांत होती. रुबीच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, डोळ्यात पाणी नव्हतं. आपल्या सासऱ्यांच्या सांगितलं तो गेलाय कुठेतरी, येईल परत. तिने हे शब्द इतक्या आत्मविश्वासाने उच्चारले होते की कोणालाही शंकाच आली नाही. दिवस गेले, आठवडा झाला, महिना उलटला, सुरेंद्राचा काय पत्ता लागेना. मग त्याचा भाऊ अनिल शर्मा आणि इतर नातेवाईक हवालदिल झाले होते. त्यांनी शहराचा कानाकोपरा पिंजून काढला, पण सुरेंद्राचा पत्ता काय लागेना. रुबीचं वागणं मात्र तसंच होतं. ती आजही म्हणायची तो कुठे गेला असेल माहित नाही, पण तो जिवंत आहे. मला असं वाटतंय हीच ती रुबी होती जिने 45 दिवसापूर्वी स्वतःच्या हाताने आपल्या पतीचा जीव घातला होता. पण पोलिसांना ती साधी गृहिणी वाटत होती. पोलिसांकडे 26 मे रोजी तिने जेव्हा तक्रार दिली तेव्हा तिने एक मास्टर प्लॅन आखला होता. माझा नवरा हरवलाय असं म्हणून तिने पोलिसांनाही फरकटण्याचा प्रयत्न केला. पोलीस जेव्हा जेव्हा त्यांच्या घरात तपासण्यासाठी जायचे तेव्हा रुबीची नजर एका विशिष्ट कोपऱ्याकडे जायची. पोलिसांना सुरुवातीला वाटलं की हे कौटुंबिक भांडण आहे, कदाचित सुरेंद्र कुठेतरी रागावून निघून गेला असेल. पण अनिल शर्मा, जो सुरेंद्रचा भाऊ होता, त्याने पोलिसांना सांगितलं, साहेबांनो, माझा भाऊ इतका बेजबाबदार नाही की 45 दिवस घराकडे पाहणार नाही. इथूनच तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी पुन्हा त्या घराकडे मोर्चा वळवला. घरात पाऊल ठेवताच काहीतरी विचित्र जाणवलं. घर कसं शांत होतं, जणू काही तिथं काहीच घडलं नाही. पोलिसांनी प्रत्येक खोली तपासली, अगदी कोठीही पाहिली. शेवटी ते बाथरूम मध्ये पोहोचले. बाथरूमची फरशी नवीन होती, सिमेंटचं प्लास्टर अजूनही राखाडी रंगाचं आणि थोडं ओलसर वाटत होतं. पोलिसांचा एक अधिकारी ते थांबला. त्यांनी विचारलं, रुबी, हे बाथरूमचं काम कधी केलंय? रुबीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, ते जरा गळत होतं म्हणून दुरुस्त केलं. हे उत्तर रुबीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली आणि पोलिसांनी तातडीने तिथे कुदळ आणि फावडी मागवली. जशी पहिली फरशी उखडली गेली तसा घरात एक कुमट वास दरवळला. रुबीचे हात थरथरू लागले, पण तिने अजूनही स्वतःला सावरून धरलं होतं. जसजशी जमीन खोदली गेली तसतसे एक एक थर उलगडत होते आणि माती, त्यानंतर सिमेंटचे तुकडे आणि शेवटी जो मृतदेह बाहेर आला तो होता सुरेंद्राचा. 45 दिवसापूर्वी ज्याची हत्या झाली होती तो आज पोलिसांच्या समोर होता. संपूर्ण परिसर हादरला होता. शेजारी पाजारी गर्दी करून उभे होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, माणूस इतका क्रूर कसा होऊ शकतो? पोलिसांनी रुबीला ताब्यात घेतलं. सुरुवातीला ती पुन्हा तेच नाटक करत राहिली, पण जेव्हा पोलिसांनी पुराव्यांचा पाडा वाचला तेव्हा तिचा मुखवटा गळून पडला. तिने हत्येची पूर्ण कबुली दिली, पण पोलिसांना धक्का बसला जेव्हा त्यांना कळलं की तिने ही हत्या अचानक झालेली नव्हती, ही हत्या पूर्वनियोजित होती. तिने काही दिवसापूर्वीच मिस्त्री आणि मजुरांना बोलवून बाथरूमचं काम करून घेतलं होतं. हत्येनंतर मृतदेह तिनं गाडून पुन्हा प्लास्टर कसं करायचं याचा पूर्ण ब्ल्यू प्रिंट तिच्या डोक्यात तयार होता. एका पतीची हत्या केल्यानंतर त्याच घराच्या छताखाली बसून 45 दिवस वावरणं हे कल्पनेच्या पलीकडे आहे. आज रुबी कोठडीत आहे. सुरेंद्राचा आत्मा शांत झाला असेल, पण त्यांच्या कुटुंबाची जखम कधीही भरणार नाही. रुबीने फक्त एका माणसाचा जीव नाही घातला, तर तिने त्या नात्याची पवित्रता आणि माणुसकी सर्व मूल्ये बाथरूमच्या त्या अंधाराच्या कोपऱ्यात गाडली होती. हे प्रकरण आपल्याला एक गोष्ट शिकवतं, आपण आपल्या जवळच्या माणसांना किती ओळखतो. कधी कधी ज्या चेहऱ्याकडे आपण बघून हसतो त्या चेहऱ्यामागे किती मोठं आणि काळं रहस्य दडलं असेल हे ओळखणं कठीण असतं. ही केस केवळ एका हत्येची नाही, तर एक मानवी स्वभावाच्या त्या अंधाऱ्या बाजूची आहे, जिथं प्रेम संपतं आणि क्रूरता सुरू होते.